चर्चा करीत आहोत की मागच्या वेळेस आपण पाहिलं की भगवान पांडुरंग कसे प्रगट झाले, पुंडलिकासाठी आणि रुक्मिणीसाठी झालेले आहेत प्रगट, आणि त्याच्यानंतर हे पंढरपूर धाम कसं निर्माण झालं, त्यांच्या भक्ताच्या अनेक अनेक लीलाच आपण चर्चा मागच्या काही दिवसापूर्वी चर्चा केली. आज आपण एक चर्चा करणार आहोत की ती म्हणजे भगवान पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग का आहे आणि महादेव भगवान पांडुरंगाच्या डोक्यावर कसे स्थानापन्न झाले याची कथा आज आपण पाहूया, महात्मा पाहूया. एकदा भगवान पांडुरंगा 28 युगापासून या पंढरपूर धामामध्ये निवास करू लागले आणि निवास करीत असताना भोलेनाथ आणि पार्वती विचार करू लागले की भगवंत खूप दिवसापासून वैकुंठ लोकांमध्ये नाहीत, गेले कुठे? तर मग महादेवाने विचार केला तर भगवंत पंढरपूर धामात गेलेले आणि पंढरपूर धामात गेल्यानंतर म्हटले की सगळे लोक ह्या पंढरपूर धामाला एवढे आकर्षित होतात, आपण पण जाऊन येऊया. आणि त्यावेळेस शिव, पार्वती, गणपती, कार्तिके आपल्या वाहनासह आपल्या फॅमिलीसह नाही का निघाले भगवान त्याच्या दर्शनासाठी. आणि तो काळ नेमका आषाढीचा होता, वारीचा होता. म्हणून श्रीमद भागवतामध्ये पहिले सांगितलं वैष्णव नाव यथा शंभू, सगळ्या वैष्णवामध्ये सर्वश्रेष्ठ कोणी संत असेल, पहिले वारकरी जे कोणी असेल ते महादेव आहेत. आणि असे महादेव जेव्हा निघाले दिंडीला, तर दिंडीला पाहिल्यानंतर पंढरपूरच्या आवारामध्ये आल्यानंतर पाहिलं सगळीकडे संत महंत वारकरी जिकडे इकडे भरपूर खचाखच भरलेले आहेत. आणि अशा गर्दीतून भगवंताचं दर्शन घ्यायचं कसं? आणि एक तर प्रवास करून करून पार्वती माता म्हटले की एवढ्या गर्दीत मी काही जात नाही आणि मला जाणे शक्य होत नाही, मी इकडेच थांबते. आणि मग भोलेनाथ म्हणले हरकत नाही, तो थांब. म्हणून पूर्वद्वाराच्या बाजूला एक पार्वतीचं मंदिर आहे, तिचं नाव पद्मावती मंदिर, आज बी ते पाहायला भेटते. आणि त्याच्या पहिले आणखीन एक मंदिर आहे करमाळ्याच्या बार्शी रोडला नाही का दुर्गादेवीचं मंदिर आहे. तिथून प्रवासात निघाल्यानंतर म्हटले एवढ्या गर्दीमध्ये मी जाऊ शकत नाही, मी इथे थांबते. म्हणून आज करमाळ्याच्या बाजूला एक गाव आहे, तिथं दुर्गादेवीचं मोठं मंदिर आहे. तर त्या दिवसापासून ती निवास करते. म्हणले भोलेनाथ तुम्ही जा. आणि निघताना महादेव, गणपती आणि कार्तिकेय निघाले. निघाल्यानंतर कसं तरी रस्ता काढत 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 भगवान पांडुरंग कमरेवर हात देऊन नाही का सगळ्या भक्ताला दर्शन देत आहेत. भगवंत बघतात की अरे सगळे तर भक्त आले, पण आज स्पेशल एक भक्त आलेले आहेत. ते कोण आलेले आहेत? भोलेनाथ आलेले आहेत. त्यांना भेटायचं, पण आता ह्या भक्ताला भेटता ह्या भक्ताला पण भेटणं महत्वाचं आहे. आणि मग असं करता करता कसं तरी वेळ काढता काढता गर्दीतून वेळ बघितलं की सगळे गर्द आहेत. आणि मग गेल्यानंतर पुढे जातात तर तिथे नामदेव पायरीच्या पहिलेच एक मारुतीचं मंदिर आहे. तिथे नंदी म्हटलं की माझ्याकडून शक्य नाही होत भगवंता भोलेनाथ, तुम्ही एकटे जा, मला शक्य होत नाही. आणि मग एका मारुतीच्या मध्ये 11 मारुती मंदिर म्हणून पुंडलिका आपल्या पांडुरंग मंदिराच्या आत बाहेरच आहे, तर तिथे नंदी थांबले. तुम्ही भारतात कुठे जरी गेलात नंदी हा महादेवासमोरच असतो. पण पंढरपूरमध्ये एकमेव असं स्थान आहे की मारुतीच्या मंदिराच्या समोर नंदीचं मंदिर आहे. का बरं? नंदी म्हटले आता याच्या पुढे माझी ताकद नाही आणि मी जाऊ शकत नाही, तुम्ही एकटे जा. निघून गेल्यानंतर मारुतीच्या मंदिरासमोर आज बी ती मूर्ती पाहायला भेटते. थोडे गेल्यानंतर गणपती बाप्पा एक तर चालता येत ना, प्रसाद गणपती हे सगळे चालता चालता कठीण झाले. ते कसे नामदेव पायरीच्या आतमध्ये शिरले. आणि शिरल्यानंतर बघतात की आता दर्शनाला शक्य नाही, एवढी गर्दी लोटालोटी होते. म्हणून ते इथे नामदेव पायरीच्या थोडं पुढे आतमध्ये गेला तर गणपती बाप्पा म्हटले पिताश्री तुम्ही एकटे जा, मी थांबतो इथं. आज बी नामदेव पायरीच्या आतमध्ये जेव्हा जातात तर पहिले गणपतीचं दर्शन, नंतर पुढे दर्शन होतं. आणि मग गेल्यानंतर कसे तरी भोलेनाथ, सगळा परिवार मागे थांबला, एकटे भोलेनाथ पाहिलं. आणि गेल्यानंतर कसे तरी जवळ पोहोचले, पोहोचतात नाही तर भगवंत बघतात की भोलेनाथ खूप प्रयत्न करतात आणि भक्त खूप लोटतात. आणि अशा वेळेस भगवंतानं पाहिलं की एवढा मोठा भक्त आलाय माझ्या दर्शनासाठी, त्याची तळमळ होत चाललेली. आता याला मी कसं करू? दर्शन तर मला बाकीचे द्यायचं. तर भगवंताने घेतलं ना आपल्या डोक्यात ठेवलं, म्हणजे बसून राहा आणि सगळ्यांचं दर्शन झालं की मी तुला दर्शन देतो. आणि दिल्यानंतर आज बी महादेव वाट बघतात की कधी मी खाली उतरून भगवंताचं दर्शन घेऊ. तेव्हापासून त्या लिंग दिसते पांडुरंगाच्या चेहरा डोक्यावर. तर किती युगापासून आहेत ते लिंग? 28 युगापासून महादेव वाट बघतात. कारण भगवंताला त्यांचे भक्त खूप प्रिय आहेत. आणि अशा भक्त भगवंत अशा भक्ताला खूप प्रेम करतात. म्हणून
भागवतामध्ये सांगितलं यथा वैष्णवाना यथा शंभू. तर त्या दिवसापासून भोलेनाथ तिथे आज बी जेव्हा अभिषेक होतो तर भक्ताचा पहिले अभिषेक होतो, नंतर भगवंताचा होतो. पहिले पाणी कोणाला ओतले जाते? महादेवाला. आणि ते पाणी कोणाला येते? का बरं? तर भगवंत म्हणतात की माझ्या भक्ताच्या थ्रू जे काही येते ना त्याचा मी प्रथम स्वीकार करतो. आणि पहिले अभिषेक झाल्यानंतर हे काढलं जातं, भस्म काढल्या जाते, त्याच्यानंतर बेलपत्र अर्पण केलं जाते, नंतर भगवान पांडुरंगाचा शृंगार होतो. तर त्या दिवसापासून भगवान पांडुरंग काय करतात? ह्या महादेवाला धारण केले. अशा सुंदर लीला आज बी तुम्ही कधी पंढरपुरात गेलात तर ह्या अशा सिक्वेन्सनं आपण दर्शन घेतलं पाहिजे. असं सुंदर महात्मा याच्यामध्ये दिलेले. हरे कृष्ण.